ब्रेकनंतर आपलं स्वागत। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे सेनेच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आलं। महागाई विरोधात ठाकरे सेनेचं जन आक्रोश आंदोलन झालं। महागाई, इंधन दरवाढी विरोधात ठाकरे सेना आक्रमक झाली। महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाल्याचा आरोप करत सरकारने तातडीने दिलासा द्यावा अशी मागणी आता आंदोलकांनी केली। याबाबत अंबादास दानवे यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं आंदोलन आहे। सायकलवर या ठिकाणी शिवसेनेचे नेते अंबादास दानवे चाललेले आहेत। या ठिकाणी महागाईचा विरोध करतायत आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये या ठिकाणी हा त्यांचा एक आक्रोश जो आहे तो पाहायला मिळतो। बिलकुल आता डिझेल पेट्रोल टाकू शकत नाही गाडीमध्ये अशी स्थिती आहे। बाकीचे सगळे लोक नुसते शोबाजी करतात। एक दिवस मोटरसायकलवर येतात, एक दिवस सायकलवर येतात। अजूनही डिझेल मिळत नाही पंपावर। आम्ही पंपाच्या बाजूला आहे म्हणून प्रतिकात्मकरित्या आम्ही सगळे सायकलवर आलेलो आहोत। मला मिळणं न मिळणं महत्वाचं नाही, सामान्य माणसाला मिळणं न मिळणं ते महत्वाचं आहे। आज शेतकऱ्याला खरीपाची सगळ्या गोष्टीसाठी जरुरी आहे, डिझेलची मिळत नाही, सामान्य माणसाला मिळत नाही, मुलांना शाळा कॉलेजला जायला मिळत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे। कारण या देशात जर मोदी असल्यामुळे मोदी आहे तो मुमकिन आहे, हे होणारच आहे आता सगळ्या लोकांना। बरं, आपण पाहतोय हे शिवसेना नेते अंबादास दानवे स्वतः सायकलवर आलेले आहेत आणि या ठिकाणी मोदी आहे तर मुमकिन आहे असं म्हणत सायकलवर फिरण्याचे दिवस आमच्यावर आलेत। ही भावना अंबादास दानवेंची आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।